जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। शेतकऱ्यांच्या आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन। मागण्या मान्य झाल्या नाही तर गनिमी कावा पद्धतीने आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। पुढील वेळेस गाई बैल म्हशी ट्रॅक्टर आणि शेती अवजारे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येणार शेतकऱ्यांचा इशारा। सर्व शेतकरी आपापल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दान करतील असाही शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्यावी अशी मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केली। जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा द्यावा या मागणीसाठी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी जालन्याच्या देवमूर्ती येथे धरणे आंदोलन सुरू केले। मागील 20 ते 22 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल शासन प्रशासनाने घेतलेली नाही। त्यामुळे आज दिनांक 27 मंगळवार रोजी जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये ठिय्या आंदोलन केले। यावेळी जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मावेजा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गनिमी कावा पद्धतीने आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। त्याचबरोबर पुढच्या वेळेस शेतकऱ्यांच्या गाई बैल म्हशी ट्रॅक्टर शेती अवजारे इत्यादी सर्व साहित्य घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणार असल्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व शेतकरी आपापल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दानपत्र करतील असाही इशारा यावेळी संतप्त आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे। आमच्या जमिनीला मूल्यांक दिलेलं नाहीये आणि आमची गोशाळा आहे आणि ती गोशाळा जर ती जमीन गेली तर आम्ही गोशाळा म्हणजे कुठे आम्ही हे करणार। आमची तिथे 32 एकर आहे पण 11 एकर त्याच्यामध्ये जाते। 5 लाख 5 लाख देत आहे आणि आम्ही स्वतः 12 लाख एकरनी घेतलेली आहे जमीन। तर आम्हाला कमीत कमी जास्त दिली पाहिजे ना की त्याच्यामध्ये दुसरे आम्ही गोशाळा करू शकतो। तर आमचे जे सासरे आहेत ते आत्मदहन करणार आहेत, मग आमचे पण जे मालक आहेत ते पण आत्मदहन करणार, मग आम्ही कुठून राहणार। त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे मागणी करण्यासाठी। आम्ही म्हणजे आमची इच्छा पूर्ण करा, म्हणजे सगळ्यांची जितके शेतकरी त्यांचं सगळ्यांसाठी करा। स्नेहल अनुपराठी। आज काय झालं, 25 दिवसानंतर आम्ही बघितलं की काही प्रमाणात एसडीएम सुनावणी आल्या थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय। पण आमची मुख्य मागणी आहे जमीन मूल्यांकनाची। जिथं 2 कोटी पाहिजे तिथं 25 लाख, जिथं 25 लाख पाहिजे तिथं 5-7 लाख, हे बिलकुल कदापि मान्य नाही। आम्हाला चालढकल दिसू लागली म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो। महिला भगिनी माता पिता लहान लेकरं बाळ सगळे घेऊन आलो। आज आम्ही निवेदन दिले, ते निवेदन तुम्हाला आम्ही देणार आहे। आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय, तारीख वार याच्यामुळे दिला नाही की आम्ही इथं गनिमी काव्यानं करणार आहेत। आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगू त्या पद्धतीनेच झाला पाहिजे। रजिस्ट्र्या ग्राह्य धरल्या पाहिजे, मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे। ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे, ज्या जमिनी तुम्ही आमचा फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावाने घेऊन येणार। माझ्याकडे 400 गाई आहे, कोले महाराजाकडे 50 गाई आहे, इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे, जे शेती अवजारे ट्रॅक्टर फेक्टर सगळं घेऊन येणार। आम्ही इथं कलेक्टर ऑफिस मध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदहन करणार असा इशारा आम्ही दिलाय। कलेक्टरनं सांगितलं पण तरीही पाहतो करतो म्हटलेले, पण तरी शासनाने याची दखल घ्यावी। शासनाने दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीने हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार नसेल। सर नेमकी सरकार काय रेडी रेकनर दराने पैसे देत आणि तुमची काय मागणी? रेडी रेकनर म्हणजे काय झालं माहितीये का, याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या 3 वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर, तर रेडी रेकनर 5 वर्षापासून वाढलेले नाही तुम्हाला आम्हाला माहिती आहे। मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का? मग त्याच्यानंतर काय करावं लागतं, जे बाजारभाव आहे त्या वर्षातले जे वाढीव रजिस्टर झाल्या, ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं, त्याची सरासरी काढायची आणि त्याच्यावर मूल्यांकन ठरायचं। यांनी मूल्य पाहिलंच नाही, सरळ सरळ जे रेट आहेत जुने ते करून 5 पट केलं आणि मोकळे झाले। आणि इकडे याला दिले ना सिडकोला काय केलं, रेडी रेकनर
रेडिरेक्टरच्या नंतर वाढीव बाजारभाव ग्राह्य धरले. पण 2.25 कोटी रुपये तुम्ही सिडकोला द्यायचे, सिटी पासून 15 किलोमीटरवर जायला रस्ता नाही. आणि रोडवरच्या देवमूर्ती, शिंदे काळेगाव, राममूर्ती, रामनगर या गावच्या जमिनी रोडवरच्या आज 1 कोटीला मिळत नाही. तिथून तुम्ही 10, 12, 15 लाख रुपये काढता. म्हणजे निव्वळ धुळपेक आहे. शासनाचं काय चाललंय ते कळत नाही, यांचं काय चाललं ते कळत नाही. भाजीपत्ता घ्यायला आपण विचारणा करतोय, आम्हाला विचारायला सुद्धा तयार नाही. तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर एसडीएम सुनावणी देखील घेतली, त्यामध्ये काही दिलासा नाही मिळत, काही होत नाही. त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का, सुनावण्या कोणत्या घेतल्या, त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं विहीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिरायत दाखवता, जिथं विहीर जुनी आहे 7-12 आहे पण तुम्ही ती ग्राह्य धरत नाही, पाईपलाईन धरत नाही, शेत आहे तर ते आम्ही सगळे पुरावे दिले, सांगितलं. मग त्यांनी हिअरिंग घेतल्या. आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी ते त्यांच्या स्तरावरील आहे. पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे. त्यांच्या स्तरावरील नसेल तर तिथं बाजारभाव तेवढे असल्यानंतर तुम्ही फुकटभाव कसे घेता? तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या, विशेष अधिकार वापरा, काय करा, पण आमच्या फुकटभाव जमिनी घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा आम्ही प्रश्न विचारलाय. आणि शेवटी अल्टिमेटम देऊन आलो की जर नाही झालं तर 8-15 दिवसात आम्ही केव्हा हे डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून कृष्णार्पण करून मोकळू. ओके.